उमेदवार बाळमाने हे अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। नितेश राणे आणि बाळमाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकत्र पाहायला मिळालेत, तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर बाळमाने महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची निवडणूक यामुळे बिनविरोध होणार का, अशाही चर्चा सुरू झाल्या। सध्याची महत्त्वाची बातमी, अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल, आता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची निवडणूक बिनविरोध होणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। नक्कीच या ठिकाणी दोन्ही नेते या ठिकाणी बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही नेते एकाच ठिकाणी आहेत आणि या मी बघू शकता की दोन्ही एकाच ठिकाणी एका ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। ज्या पद्धतीने आपण बघत होतो की कोकण पदवीधर कोकण विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी बिनविरोध होताना पाहायला मिळते आहे, कारण का बाळमाने जे उद्धव ठाकरे सेनेचे नेते आहेत आणि जे मंत्री नितेश राणे जे आहेत ते दोन्ही या ठिकाणून एकत्र बाहेर पडलेले आहेत। थोड्याच वेळात याची औपचारिक घोषणा या ठिकाणी होताना पाहायला मिळेल आणि एकंदरीत जर बघितलं तर हे दोन्ही नेते या ठिकाणी बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। पूर्णपणे याची पूर्ण गुप्तता याची पाळण्यात आलेली होती आणि बघू शकता की या ठिकाणी सगळे नेते जे आहेत महायुतीचे ते या ठिकाणी पोहोचताना पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात याची औपचारिक घोषणा जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते। स्वतः नितेश राणे सर आणि उद्धव ठाकरे सेनेचे बाळमाने हे दोन्ही एकत्र असलेले या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या दोघांमधून या ठिकाणी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते आहे। आता थोड्याच वेळात संदर्भातली माहिती हे दोन्ही नेते या ठिकाणी देतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। स्वतः नितेश राणे साहेब या ठिकाणी आहेत। सर, काय सांगाल सर? थोडं मागे तू जरा उनको हे जरा आरामात हे असं गोंधळ नको। काय चाललंय? आराम हळू कर। काय चाललंय? एवढं नवीन आहे का? आम्ही हळू आरामात करा, सेटअप करा व्यवस्थित, मी वेळ देतो। असं काय हे बोलतील? थांबा ताई, सगळ्यांचं एकत्र होऊन दे, विनंती आहे आपल्याला। आपण आपसातलं सांभाळा, आम्ही कसं सांभाळतो? महाविकास आघाडी रोल महाविकास आघाडी म्हणून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं भरलेला होता। 2 दिवसापूर्वी स्क्रुटिनी झाली, छाननी झाली, त्यामध्ये 6च्या 6 उमेदवार वैध ठरले आणि आज अंतिम दिवस होता उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा। या निवडणुकीमध्ये 1018 मतदार आहेत। त्याच्यातलं पक्षीय बलाबल मी फॉर्म भरतानाच मला माहिती होतं, महाविकास आघाडी म्हणून आमचं संख्याबळ 200च्या आसपास होतं। लोकशाहीमध्ये निवडणुका लढवल्या पाहिजेत, बिनविरोध होऊ नयेत ह्या मताचाच मी होतो। परंतु गेल्या 4-5 दिवसामध्ये मी मतदारांच्या भेटीच्या निमित्तानं ह्या 1018 पैकी काही मतदार बंधू भगिनींना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक जण तीर्थयात्रेला गेल्याचं माझ्या लक्षात आलं। मी फॉर्म भरत असताना सुद्धा 4 फॉर्म भरले। एका फॉर्मला 10 सूचक लागतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे 55 नगरसेवक किंवा सदस्य जिल्हा परिषद म्हणून मतदार होते। मला 40 सह्या मिळाल्या एका फॉर्मवर 10 प्रमाणे। मला महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांकडे मी सूचक म्हणून सह्या द्याव्यात म्हणून विनंती केली होती, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष आणि त्याचबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस आमची बैठक झाली होती। इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सकपाळ साहेब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसच्या वतीनं खासदार सुप्रियाताई सुळे होत्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमचे शिवसेना पक्षाचे सचिव आमदार असलेले मिलिंद नार्वेकर होते आणि त्याचबरोबर आमचे खासदार अनिल देसाई होते
काही कारणामुळं अनिल परब साहेबांना येता आलं नव्हतं, अशी आमची बैठक झाली होती आणि त्यावेळेला महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती. याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं. मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतोय पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत. परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती. माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सह्या केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता. अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे. तुमच्या पक्षाशी काही बोलणं झालं का तुमच्या वरिष्ठांशी माझ्या बोलणं झालं. आता पुढची तुमची यानंतर आता सगळ्या एकूण वेगवेगळ्या चर्चा सुरू स्वाभाविकपणे होणार आहे. पक्ष नेतृत्वाचं म्हणणं काय आणि त्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नितेश राणे स्वतः उमेदवारी अर्ज तुमच्या सोबत आहेत. ते कोकणचे सुपुत्र आहेत, ते मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आणि विकासाच्या कामाच्या दृष्टीने त्यांचं सातत्यानं कोकणाकडे लक्ष असतं आणि त्यामुळे ते एक लीडर आहेत. नाही, मुद्दा असा आहे की त्यांच्या शब्दाचं ते सांगतील काय ते, पण मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला. हो, तसं समजायला काही हरकत नाही. तब्येतीची काळजी आहे मला. यापुढची वाटचाल ही तुमची भाजपच्या दिशेने असणार आहे का? वाटचाल रत्नागिरीत आहे माझी. आजचा विषय हा निवडणुकीची उमेदवारी मागे घेण्याच्या पुरता आहे. असं काय असेल तर मी तुम्हाला सांगेन. पण साहेबांची शिष्टाई याच्यात महत्त्वाची होती, सर्वात महत्त्वाची. आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे साहेब यांचे तर माझे कौटुंबिक संबंध होते. मागच्या लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्या साक्षीनं मी त्या ठिकाणी त्यांचं काम केलं आठवतंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये जागा मला मिळाली नाही आणि त्यामुळं आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या साहेबांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळे उद्धवजी असतील, रश्मिताई असतील, मिलिंद नार्वेकर असतील, संजय राऊत साहेब असतील, ह्या सगळ्यांनी माझा मान सन्मान अद्यापपर्यंत केलं आहे. मला उपनेता म्हणून त्यांनी जबाबदारी दिली आणि हा फॉर्म भरताना सुद्धा संजय राऊत साहेब किंवा आमचे मिलिंद नार्वेकर साहेब, स्वतः उद्धवजी यांनी मला खूप मार्गदर्शन आणि मदत केली. तेच मी असं म्हणतोय की 1018 मतदार आहेत कोकणामध्ये, ह्या 3 जिल्ह्यामध्ये आणि ज्या वेळेला आमच्या महाविकास आघाडीकडं बहुमत नाही आहे आणि मला सूचक मिळताना सुद्धा थोड्या अडचणी निर्माण झाल्या, काही लोकांच्या वैयक्तिक अडचणी असतील आणि त्यामुळे मी थोडंसं आत्मपरीक्षण केलं. ही निवडणूक कॉन्टेस्ट करत असताना आपल्याला काय ह्या ठिकाणी प्रतिसाद कसा मिळेल त्याच्यापेक्षा जर ही बिनविरोध निवडणूक झाली तर एक चांगला पायंडा पडेल आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं आणि ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती मी फॉर्म भरत असताना. कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता. परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती आणि ही निवडणूक डिव्हिजन ऑफ वोटवर जिंकता आली असती किंवा काही ठिकाणी ज्याला घोडेबाजार म्हणतात ह्या निवडणुका दुर्दैवानं हा शब्द आलेला आहे. तर त्यामुळे मला तर असं वाटतं भविष्यामध्ये राज्यसभेच्याच अशा निवडणुका होतात की आमदारांनी आपलं मत दाखवून त्याच्यामध्ये टिकमार करायची असते. तर ह्या विधान परिषद निवडणुकांना सुद्धा राज्यसभेच्या निवडणुकीसारखी मतांची प्रक्रिया झाली तर अधिक पारदर्शकतेनं या सगळ्या निवडणुका होतील आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामध्ये विजयी होतील असं मला वाटतं. धन्यवाद. राणे साहेबांनी सांगितलं तर घर वापसी करणार का? परत तयारी आहे? तर राजकारणामध्ये जर आणि तर ह्याला काही अर्थ नसतो. आपण काय घाई कशा करता शब्द काय घेतला गेलाय किंवा तुम्ही काय मागितलं? नाही, माझा तर स्वभाव असा आहे की मी राजकारणात बार्गेन करायचं खूप काही कमावलं असतं. कारण मी सामाजिक कार्यकर्ता आहे. 80% समाजकारण आदरणीय हिंदुत्व सम्राट उद्धव ठाकरे साहेब सांगतात आणि 20% राजकारण. मी जर 100% राजकारण केलं असतं तर मी
आणखीन कुठं गुवाहाटीला वगैरे तुमच्या शब्दाला मान दिला तुम्ही आता जो म्हटलात विषय मी आदरणीय तुम्ही आता जो विषय म्हटलात की बांधिलकी हा. तुम्ही आता ह्याचं एक 2 प्रश्नांच्या आधीचं तुमचं उत्तर असं होतं की आम्ही आतापुरता हा विषय आता हे काय आहे. ह्या कोर्ट गोष्टी मार्शल आहे का तुम्ही राहणार आता आहात. ती कोर्ट बांधिलकी मार्शल तुम्ही काय कायम वेट ठेवणार भेटू ना आपण विरोधकांच्या विनंतीला मान देऊन जेव्हा तुम्ही अर्ज मागे घेता तेव्हा राजकारणात फार बदल विरोधक होतात. असं नाही ते राज्यकर्ते आहेत असं काय पण ही वैचारिक बांधिलकी कायम राहणार आहे. इतके वर्ष राजकारणात आहात राजकारणाचा तुम्हाला प्रतिनिधी अनुभव आहे आकडेवारी तुमच्या नजरेसमोर होती ना आता असा साक्षात्कार काय झाला की ते आकडेवारी सांगितलं ना मी तीर्थयात्रेला काही मंडळी गेलेली आहेत मला मतदारच भेटत नाही तर मी काय करू राणेसाहेब अरे, आपल्या विनंतीला आता कुठलं पावसाळ्यातून तीर्थयात्रा कोणत्या जातात नाही आदरणीय अमरनाथची चालू आहे ना तू जात नाही म्हणजे बाकी